आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण तिसरा टाइप पाहणार आहोत. तर या टाइपमध्ये आपण एक्सपान्शन लिहिण्यासाठी सबस्टिट्यूशनची मदत घेणार आहोत. सो नेम ऑफ दिस टाइप इज यूज ऑफ सबस्टिट्यूशन. दिलेलं जे काही फंक्शन आहे त्याच्यामध्ये प्रॉपर सबस्टिट्यूशन यूज करायचं आहे आणि ते यूज केल्यानंतर आपल्याला जे फंक्शन मिळणार आहे ते स्टँडर्ड फंक्शन असणार आहे ज्याचं एक्सपान्शन आपल्याला माहित आहे. ओके, आणि मग ते एक्सपान्शन त्याच्यामध्ये यूज करून फायनल एक्सपान्शन आपल्याला मिळून जाईल. सो देयर आर सम स्टँडर्ड एक्सपान्शन्स. याच्या अगोदर पण काही स्टँडर्ड बघितलेले आहेत. या ठिकाणी आपण काही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे एक्सपान्शन बघणार आहोत. सो sin इन्व्हर्स x बिकम x plus 1/2 into x cube upon 3 plus 1/2 into 3/4 into x raised to 5/5 plus and so on. एक पर्टिक्युलर पॅटर्न आहे. या ठिकाणी पहा एकच्या ऑड पॉवर आहे. पहिल्यांदा मल्टिप्लाय 1, नंतर 1/2, नंतर 1/2 into 3/4, 1/2 into 3/4 into 5/6 आणि पॉवर एकच्या पॉवरला ऑड नंबर आणि त्याच नंबरने डिवाइड केलेला. सिमिलरली cos इन्व्हर्स x बिकम π/2 minus sin इन्व्हर्स x. हा स्टँडर्ड फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. π/2 मायनस हे sin इन्व्हर्स x चे एक्सपान्शन. सिमिलरली tan इन्व्हर्स x बिकम x minus x cube upon 3 plus x raised to 5/5 minus x raised to 7/7 plus and so on. एकच्या ऑड पॉवर आहे आणि डिवाइडेड बाय तोच ऑड नंबर आहे आणि अल्टरनेटिव्ह प्लस मायनस साइन आहे. हायपरबोलिक साइन इन्व्हर्स x साठी काय आहे तर हेच एक्सपान्शन आहे साइन इन्व्हर्स x चं. फक्त त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह प्लस मायनस साइन यूज करायचे. साइन इन्व्हर्स x ला थ्रूआउट प्लस साइन आहे. हायपरबोलिक tan इन्व्हर्स x साठी काय तेच एक्सपान्शन थ्रूआउट प्लस. ओके, तर या पद्धतीने हे काही स्टँडर्ड एक्सपान्शन आहेत जे की आपल्याला पुढे सबस्टिट्यूशन मेथड मध्ये गरजेची आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. ओके, याच्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स बघूया. Now try to solve one example using substitution method. So our example is that prove that sin inverse of 3x minus 4x cube is equal to 3 into bracket x plus 1/6 x cube plus 3/4 x raised to 5 plus and so on. So first of all let this function become f of x. आता इथं कायम लक्षात ठेवायचं आहे इन्व्हर्स फंक्शन आलेलं आहे. या ठिकाणी ज्यावेळेस इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन येतं त्यावेळेस आपला जो व्हेरिएबल आहे त्याच्या ऐवजी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. ओके, आणि ते सबस्टिट्यूशन जे असणार आहे ते काहीतरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असणार आहे. ओके, तर या ठिकाणी फंक्शन आलेलं आहे पहा साइन इन्व्हर्स आणि हे एक्सचं फंक्शन आहे 3x minus 4x cube. तर या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूट करायचं एक्सच्या ऐवजी. सो पुट x इक्वल टू, आता पहा इथे सबस्टिट्यूशन करताना काळजी काय घ्यायची तर इथं एक्सच्या ऐवजी असं ट्रिग्नोमेट्रिक पुट करायचं, असं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पुट करायचं आहे की ते पुट केल्यानंतर आणि त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला आतमध्ये साइन फंक्शन मिळेल जेणेकरून हे साइन इन्व्हर्स आणि आपलं साइन फंक्शन एकमेकाला कॅन्सल होईल. तर आपल्याला माहिती आहे की असा एक फॉर्म्युला आहे साइनचा क्यूब असणारा साइन येणारा. तर तो फॉर्म्युला आपल्याला माहित आहे म्हणजे एक्सच्या ऐवजी साइन पुट करायचा आहे. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला, साइन 3x चा फॉर्म्युला इथं कामी येतो. सो देयरफॉर f of x is equal to sin inverse of 3 as it is. Instead of x we are putting sin x minus 4 into sin cube x because we are replacing x by sin theta or sin t. ओके, एक्सच्या ऐवजी sin theta मी घेतोय. ते झालेलं आहे sin 3 sin theta minus 4 sin cube theta. ओके, हे सबस्टिट्यूशन का तर इथं क्यूब आहे पहा आणि sin cube येत असणारा एक फॉर्म्युला आपल्याकडे sin 3 थीटाचा फॉर्म्युला, त्याच्याप्रमाणे हे sin 3 थीटा मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. सो दिस बिकम sin इन्व्हर्स ऑफ sin 3 थीटा. ओके, हा जो फॉर्म्युला आहे 3 sin theta minus 4 sin theta म्हणजेच काय असते sin 3 थीटा असते. ओके, आणि मग या ठिकाणी हे sin इन्व्हर्स आणि sin कॅन्सल होईल आणि आपल्याला आपलं फंक्शन भेटेल f of x is equal to 3 theta. And now replace value of theta. So from this theta become sin inverse x. Okay, हा sin इकडे सेट केला काय त्याचा इन्व्हर्स होईल. So we get theta is equal to sin inverse x. Put this value in this equation. So we get 3 into sin inverse x. And this is equal to this 3 as it is. We know that the expansion of sin inverse x. आत्ताच आपण ते एक्सपान्शन लिहिलं होतं काय असते ते x plus 1/2 x cube divided by 3. बरोबर, एकच्या ऑड पॉवर असतात आणि त्याला मल्टिप्लाय सुरुवातीला 1/2 त्याच्यानंतर 1/2 into 3/4
x raised to 5 upon 5 प्लस अँड सो. ओके, प्रत्येकाला प्लस साइन आहे. ओके, प्रत्येकाला प्लस साइन येणार आहे. इथे एक्सपान्शन वरून सुद्धा आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाला प्लस साइन आहे. ठीक आहे, आता ॲज इट इज दिसत नाही, त्याला आपण थोडं सिम्प्लिफाय करूया. 3 बाहेर कॉन्स्टंट आहेच, इंटू ब्रॅकेट x प्लस हे सेपरेट मल्टिप्लाय दिसत नाहीये, तर मल्टिप्लिकेशन करून घेतलं. 1 into x cube is x cube divided by 2 into 3 is 6 plus 3 into x raised to 5 is 3x raised to 5 divided by 5 into 2 is 10, 10 into 4 is 40 plus and so. So in that way we get our required result. Okay, so f of x is equal to this, hence the proof. या पद्धतीने अगदी इझिली सबस्टिट्यूशन यूज करून आपण दिलेल्या एक्झाम्पलचं एक्सपान्शन लिहू शकतो. ओके, our next example of substitution method is expand sin inverse of 2x upon 1 plus x square in ascending power of x. So first of all, let this function be f of x. So f of x is sin inverse of 2x upon 1 plus x square. आता या ठिकाणी इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे साइन फंक्शन, साइन इन्व्हर्स फंक्शन. ओके, तर या ठिकाणी हे जे एकचं फंक्शन आलेलं आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये, त्याच्यामध्ये एकच्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर सबस्टिट्यूशन करायचे. प्रॉपर सबस्टिट्यूशन म्हणजे काय, अशी सबस्टिट्यूशन करा, असं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन घ्या की त्याचं कन्व्हर्जन साइन मध्ये होऊन जाईल. ओके, तर आपल्याकडे असा एक फॉर्म्युला आहे, पहा तो फॉर्म्युला आहे या ठिकाणी मी लिहितो. सिन्स sin 2x is equal to 2 tan x upon 1 plus tan square x. Okay, so using this formula we can easily simplify this. So here substitution become put x is equal to tan theta. So this implies theta is equal to tan inverse of x. Okay, theta च्या ऐवजी काय येणार आहे, tan inverse x येणार आहे. ओके, तर हे याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केलं, x च्या ऐवजी tan थीटा घेतला, तर आपलं फंक्शन होणार आहे का f of x is equal to sin inverse of 2 as it is. Instead of x we are putting tan theta divided by 1 plus tan square theta. Okay, x च्या ऐवजी tan theta आपण घेतलेला आहे. And now this becomes sin inverse as it is. 2 tan theta upon 1 plus tan square theta become sin 2 theta. Okay, I have written this formula here. Sin 2x is equal to 2 tan x upon 1 plus tan square x. Now this sin inverse and sin will get cancelled. And now what is remaining? 2 theta is remaining. So this is equal to 2 into theta. Instead of theta we are replacing tan inverse x. So 2 into tan inverse x. And now we know that the expansion of tan inverse x. What is expansion of tan inverse x? So expansion of tan inverse x is x minus x cube upon 3 plus x raised to 5 upon 5 minus x raised to 7 upon 7 plus and so on. So using this expansion, so we get 2 into bracket x minus x cube upon 3 plus x raised to 5 upon 5 minus x raised to 7 upon 7 plus and so on. After multiplying by these 2 inside the bracket, we get another equation. So no, there is no need to multiply these 2 inside the bracket. So this is our desired answer, expansion of our function. Expansion of our given function sin inverse of 2x upon 1 plus x square. ठीक आहे, एकदा व्यवस्थित बघून घ्या. This is our next example. So in this example we want to prove that tan inverse of under root 1 minus x upon 1 plus x is equal to pi by 4 minus 1 upon 2 into bracket x plus 1 upon 6 x cube plus 3 upon 40 x raised to 5 plus and so on. So first of all consider LHS. So this is LHS function. आता या ठिकाणी tan inverse फंक्शन आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी x च्या जागी असे सबस्टिट्यूशन पाहिजे जेणेकरून ते सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला आतमध्ये जे फंक्शन आहे रूट त्याच्याऐवजी फक्त टॅन फंक्शन येऊन जाईल. ओके, तर रूटच्या आतमध्ये स्क्वेअर फंक्शन आलं पाहिजे, त्यावेळेस ते स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. सो हिअर पुट आवर सबस्टिट्यूशन इज
instead of x we are putting cos theta. Instead of x we are putting cos theta, because I know that by putting cos theta we get 1 minus cos theta, which is equal to 2 sin square theta upon 2. Okay, what we get? 2 sin square theta upon 2, and 1 plus cos theta become 2 cos square theta divided by 2. And here we have given quotient of these two functions. So we get this quotient, this 2 will get cancelled, sin square upon cos square with same angle become tan square with same angle, and then its square root becomes square and square root will get cancelled, and what is remaining? Tan theta by 2 is remaining. So that's why I am putting here x by cos theta, and therefore LHS is equal to tan inverse of square root of 1 minus cos theta divided by 1 plus cos theta. Okay, by replacing x by cos theta. And now I will simplify this. So this is equal to tan inverse of square root of 1 minus cos theta become 2 sin square theta divided by 2 divided by 1 plus cos theta become 2 cos square theta divided by 2. Okay, so using standard trigonometric formulae, since I will write here, since 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta, and 1 plus cos 2 theta is equal to 2 cos square theta. Okay, या ठिकाणी जर अँगल 2 थीटा असेल तर इकडे जाऊन काय होतं, तर त्याचा हाफ होतो. 2 थीटाचा हाफ 2. सिमिलरली या ठिकाणी अँगल काय होता, थीटा होता, त्याच्यामुळे त्याचा हाफ काय झाला, थीटा बाय 2 झालेला. So this is equal to tan inverse as it is square root of this 2 will get cancelled. Now sin square theta upon 2 divided by cos square theta upon 2 become tan square theta divided by 2. Now this square root and square will get cancelled. What is remaining inside the bracket? So remaining function is tan theta divided by 2. So this tan inverse and tan will get cancelled, and now theta upon 2 is remaining. So from our substitution, find value of theta. So this implies theta is equal to cos inverse x. Now substitute this value here, 1 upon 2 constant as it is. Instead of theta we are replacing cos inverse x. And now we know that cos inverse x become pi by 2 minus sin inverse of x. Okay, this is equal to 1 upon 2 into bracket pi by 2 as it is. Expansion of sin inverse x is x plus 1 upon 2 into x cube divided by 3 plus 1 upon 2 into 3 by 4 into x raised to 5 upon 5 and so on. Okay, now check our RHS. What we required in RHS? So we required pi by 4. So multiplying this 1 by 2 inside the bracket, we get pi by 2 into 1 upon 2 become pi by 4. Then minus sign, take this 1 upon 2 multiply to this bracket. Okay, in bracket x plus 1 into x cube is x cube divided by 3 into 2 is 6. Then again plus sign, 3 into x raised to 5 is 3 x raised to 5 divided by 2 into 4 into 5 become 40 plus and so on. So in that way we get required RHS. ओके, असं या पद्धतीने एकदम इझिली सबस्टिट्यूशन मेथडने आपण आपल्या दिलेल्या फंक्शनचं एक्सपान्शन लिहू शकतो. फक्त या ठिकाणी काही स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलेज आहेत, काही स्टँडर्ड एक्सपान्शन आहेत, ते आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. ओके, बघून घ्या व्यवस्थित. हियर आय हॅव गिवन सम एक्झाम्पल्स फॉर होमवर्क. So there are various 4 examples. So you should try to solve these examples at home by using proper substitution. In some examples I have given hint also which substitution is required and how to simplify given function. Okay, so try to solve these examples at home. Thank you.